60 मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस पुराच्या पाण्यात कोसळली, पण पुढे जे घडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। गोदावरी नदीला प्रचंड पाणी आले, काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू असतानाच आज सकाळी एक अत्यंत भयानक घटना समोर आली। नेहमीप्रमाणे 60 मुलांना घेऊन निघालेली एक पिवळ्या रंगाची स्कूल बस एका गावाच्या पुलाजवळ पोहोचली। प्रचंड पाण्याचा प्रवाह पाहून लहान कार आणि दुचाकी स्वार पुलाच्या पाठीमागे थांबले होते। कुणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हतं, पण बसच्या ड्रायव्हरने धाडस करत गाडी थेट पुलावर घातली। प्रत्येक वर्षापासून दर पावसाळ्यात हा ड्रायव्हर मुलांना सुरक्षितपणे घेऊन जायचा। काही दिवसापूर्वी प्रचंड पाऊस झाला होता, आता पाऊस थांबला होता, पण अचानक धरणातून पाणी सोडण्यात आलं आणि 20 वर्षाचा अनुभव ज्या ड्रायव्हरला होता तो पुढे शून्य ठरणार होता। बस पुलाच्या मधोमध पोहोचली। पाठीमागचे लोक ओरडू लागले, अरे थांब, पण तो थांबला नाही। पण पुढे जे घडलं त्याने 20 वर्षाच्या अनुभवी ड्रायव्हरच्या अक्षरशः डोळे पांढरे झाले। तब्बल 1 तास तो काळजाचा ठोका चुकवणारा थरार चालू होता। एका गावकऱ्यानं मोबाईलचा कॅमेरा काढला, तो कॅमेऱ्यात कैद केला। जेव्हा हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकला तर तो काही मिनिटात करोडो लोकांनी पाहिलाय। इंस्टाग्रामवर रेकॉर्ड मोडलाय। असा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। खरं तर त्या बसच्या खिडकीमधून वाचवा वाचवा असा आवाज येत होता। 1 तास सगळं चाललं होतं, सगळ्यांना वाटलं सगळं संपलं, पण शेवटच्या 5 सेकंदात असा काही चमत्कार घडला की ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल। मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? त्या 60 चिमुकल्या मुलांचं पुढं नेमकं काय झालं? कुठलाही पाऊस नाही, अचानक त्या नदीला पाणी इतकं कसं काय वाढलं? काय झालं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये? 20 वर्षाच्या ड्रायव्हरने मग शेवटी पुलावर शेवटच्या सेकंदात असं काय केलं की ज्यामुळे व्हिडिओ इतका व्हायरल झालाय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना घडली गोदावरी नदीकाठच्या एका छोट्याशा गावात। सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे 5 ते 6 गावातील लहान मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी एक पिवळी बस निघाली होती। खरं तर आता पाऊस थोडासा ओसरला होता। अनेक दिवस नाशिकमध्ये तुफान पाऊस झाला होता, पण सध्या पाऊस ओसरलेला होता। आता त्यामुळे सगळं सुरळीत झालं असं प्रत्येकाला वाटलं होतं। आता खरं तर बसमध्ये बसताच खरं तर तो दिवस नॉर्मल वाटत होता, पण कुणाला माहित नव्हतं की येणाऱ्या काही तासामध्ये हे सगळं चित्र बदलणार आहे। हळूहळू बसवाला निघाला, थोडाफार तुरळक पाऊस सुरू झाला, मध्येच पाऊस बंद व्हायचा। ड्रायव्हर देखील सकाळी जेव्हा घरून निघाला होता तेव्हा त्याने विचार केला नव्हता की हा त्याचा शेवटचा दिवस असेल। तो एका गावात गेला, 5 मुलं बसली, पुढच्या गावात गेला, 6 मुलं घेतली, असं करत करत जवळपास 60 मुलं भरत आली होती। शेवटी एक चिमुकली 5 वर्षाची मुलगी गाडीमध्ये बसणार होती। ड्रायव्हरने तिथे तिच्या घरासमोर गाडी थांबवली। 5 वर्षाची चिमुकली मुलगी तिथे गाडीमध्ये चढली आणि ड्रायव्हरला जाऊन म्हणाली, मामा माझा आज वाढदिवस आहे, माझा बर्थडे आहे, त्यामुळे आज मला लवकर घरी जायचंय। बसमधील इतर लहान मुलांनी देखील टाळ्या वाजवून तिला हॅपी बर्थडे म्हटलं। ती मुलगी आनंदानं फुलून गेली आणि म्हणाली, आज माझा बर्थडे आहे, माझा केक कापल्यावर उद्या मी तुम्हाला केक घेऊन येणार। आता सगळेजण खुश होते, पण कुणाला माहिती नव्हतं की कदाचित हा वाढदिवस तिचा शेवटचा ठरेल, कारण की पुढे महाभयंकर भीतीचं रूपांतर याच्यामध्ये होणार होतं। खरं तर नाशिकच्या भागामध्ये आता फारसा पाऊस पडत नव्हता, पण गोदावरी नदी ओसंडून वाहत होती। पाऊस जेव्हा पडला होता तेव्हा काही गावं पाण्याखाली गेली होती, तर नाशिक भागामध्ये अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण झाली होती। पण आता सगळं ओसरलं आहे म्हणून सगळं सुरळीत होतं असं वाटत होतं। पण म्हणतात ना, निसर्ग हा संकेत देत असतो, पण जो जेव्हा काहीतरी करतो तेव्हा कुणीच कल्पना करू शकत नाही। सकाळी जेव्हा बस गावातून निघाली तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी ड्रायव्हरला इशारा दिलाय की कदाचित नदीला पाणी वाढलं तर थोडं जपून जा। पूल आता त्या गावातला पूल हा थोडासा कमी उंचीचा होता, तिथं थोडं जरी पाणी वाढलं की पुलावून पाणी जायचं। त्याला सांगितलं होतं पुढे जाऊ नका, पण अचानक झालं असं, ड्रायव्हरला वाटलं इथून मागं फिरावं, पण झालं उलटच। 10 मिनिटासाठी जो पाऊस होता, थोडाफार पाऊस सुरू झाला होता, तो पाऊस थोडासा थांबला। ड्रायव्हरला वाटलं पाणी ओसरलाय, त्याने ती बस पुढे नेण्याचा निर्णय घेतला। ड्रायव्हरनं पाऊस थांबल्याचं पाहून बस पुलावर घालणार होता। पुलावर पुढे गेल्यावर एक प्रचंड असा प्रसंग घडणार होता की ज्याने सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसणार होता। पण 20 वर्षाचा अनुभवी ड्रायव्हर जो कायम त्याच भागातून जात होता, त्याला माहिती होतं या पुलाची उंची काय, सध्या पाऊस तर थांबलेला आहे, त्याला माहिती होतं मी सगळं बरोबर करेल। पण त्याचा 20 वर्षाचा अनुभव शून्य होणार होता, कारण की पुढे जे घडणार होतं त्याची कल्पनाच कुणी करू शकत नव्हता। आता हळूहळू त्या शेवटच्या गावातून ती बस निघाली आणि ती बस आता त्या धोकादायक पुलावरून जाणार होती। त्या गावात आता ज्यावेळेस शाळेकडे जाण्यासाठी 5 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं आणि त्याच्या अंतरामध्ये एक छोटंसं गाव लागतं आणि त्या गावामध्ये एक छोटासा दगडी पूल होता। आता तो पूल खूप जुना होता, बऱ्याच वेळा पुलावर पाणी आलं की त्याच्याहून पाणी वाहू लागायचं,
पुलाला छोटे बॅरिकेड्स होते, पण ते बॅरिकेड्स अत्यंत कमी उंचीत आहे, त्यामुळे लोक तिथून जाणं टाळायचे. 20 किलोमीटर लांब अंतर घेऊन हायवेवरून युटर्न घेऊन लांबून जायचे. पण ड्रायव्हरनं निर्णय घेतला होता की आता पाऊस थांबलाय, आता काय पूर्व परिस्थिती आहे, ताबडतोब आपण तिथे जाऊया. पण बस आता हळूहळू पुलापाशी गेली. बस पुलापाशी गेल्यावर त्यांनी पाहिलं की हळूच थोडंसं पाणी पुलावून वाहताना दिसलं. पुलाच्या जवळपास पुलावून एखादा फूट पाणी वर गेलेलं दिसत होतं. त्यांनी पाहिलं की जवळपास काही मोटरसायकल चालक, कारवाले बाजूला थांबले होते. त्यांनीच बस शेजारी थांबून एका कार चालकाला विचारलं, पाणी ओसरतंय का वाढतंय? तर तो म्हणाला, पाणी ओसरतंय असं वाटतंय. पण तेवढ्यात एक कार तिथून पुढून निघून गेली. आता त्याचा भरोसा पटला, कार गेली म्हणजे आपण जाणार. पण त्याचा हाच अंदाज चुकणार होता. बस पुलाच्या पुढे सरकली. आता बस हळूहळू पुलाच्या मध्यभागी पोहोचली. तेवढ्यात वरच्या बाजूस पुराचं पाणी प्रचंड वेगानं आलं. वरच्या धरणामधून एक पाणी सोडलं गेलं होतं. आता त्या भागामध्ये सांगण्यात आलं होतं की एक जवळपास त्या धरण क्षेत्रामध्ये अचानक रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्याच्यामुळे त्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. पुलाच्या उजव्या बाजूचा संरक्षण कठडा आधीच कमकुवत झाला होता. पुराच्या पाण्यामुळे आता ड्रायव्हरला अंदाज आला नाही. अखेर त्यानं काय केलं, तो पुराच्या मधोमध आला. तेवढ्यात पुरात अक्षरशः काही सेकंदात पाण्याची उंची जी 1 फुटावर होती ती तब्बल 1 फूट, नंतर 2 फूट, नंतर 3 फूट असं करत करत ती काही सेकंदातच 5 फुटावर आली. आता ड्रायव्हर घाबरला होता. त्याने तणावाखाली येऊन ड्रायव्हरचं जे स्टिअरिंग होतं, गाडीचं स्टिअरिंग त्याने उजवीकडे वळवलं. एका क्षणात मोठा कट असा आवाज झाला. बसचं उजवं चाक थेट पुलावरून खाली पाण्यात तरंगलं होतं. बस एका बाजूला 20 अंशात कलंडली होती. 60 मुलांचा भार. आता ती बस जमिनीजवळ त्या पाण्यामध्ये 2 फूट उंच त्या ठिकाणी तरंगताना दिसू लागली. चालकानं घाबरून ब्रेक दाबला, पण इंजिन बंद पडलं होतं. खिडकी खालून पाहिलं, पायाखाली पाणी उफाळणारी गोदावरी नदी महाकाळासारखी दिसत होती. 2 मिनिटापूर्वी जे शांत पात्र होतं ते आता महाभयानक रौद्ररूप घेऊन भयानक रीतीनं वाहत होतं. आता बस अडकली ही बातमी हळूहळू वाऱ्यासारखी पसरली. आसपासचे मोटरसायकल चालक, कार चालक ते ओरडू लागले. त्यांनी ताबडतोब मुलांच्या पालकांना फोन केले. काही लोक धावत तिथे आले, काही पालक जमा झाले. जवळपास 15 ते 20 मिनिटात अक्षरशः पुलाच्या दोन्ही बाजूला इतकी गर्दी झाली की उभा राहायला जागा नव्हती. पालक जीवाच्या आकांतानं रडू लागले. काही बाप पुराच्या पाण्यात उडी मारून पुलाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण पाण्याचा वेग पाहून गावकऱ्यांनी त्यांना धरून ठेवलं. पालकांच्या चेहऱ्यावर आता काय होतं अशी परिस्थिती निर्माण झाली. बस एका बाजूला कलंडली होती. मुसळधार पाऊस सुरू झाला होता. ड्रायव्हर चावी फिरून गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा चालू केलं, गाडी चालू होईना. दुसऱ्यांदा चालू केलं, तिसऱ्यांदा चालू होईना. इंजिनचा फक्त धूर बाहेर पडत होता, कारण की सायलेन्सर मध्ये पाणी गेलं होतं. पावसाचा आता जोर ओसरला होता, पण पाण्याची जी खोली होती ती वाढली होती. बसच्या आतमध्ये पाण्याचे लोट खिडकीपर्यंत पोहोचू लागले होते. आता सगळी भीती पसरली होती. ड्रायव्हरला समजलं होतं की माझ्या चुकीमुळे या लोकांचा जीव आता धोक्यात आलाय. पण म्हणतात ना, शेवटच्या क्षणी अशा वेळी काहीतरी घडतं. आता NDRFची टीम यायला फार उशीर होता, कारण की अत्यंत निर्जन स्थळी घडलेली घटना. कुठलाही पाऊस नाही, अचानक पाणी वाढणं आणि अशी घटना घडणं, त्यामुळे याच्याकडे कोणी फारसं लक्ष देत नव्हतं. 10 वेळा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ती गाडी स्टार्ट होत होती. पण तो शेवटचा प्रयत्न करणार होता आणि त्या प्रयत्नात चमत्कार घडणार होता, ज्याने सगळ्यांना धक्का बसणार होता. तो गाडी स्टार्ट करतच होता, पण तेवढ्यात दुसरं मोठं संकट आलं. एक संकट जे म्हणजे झाडाचा तुटलेला 15 ते 20 फूट लांबीचा ओंडका. झाडाची भली मोठी फांदी येताना दिसली. अक्षरशः ते आता झाडाची फांदी हळूहळू जवळ येऊ लागली. ड्रायव्हरनं डोळे मिटले. आता ही झाडाची फांदी जर धडकली असती तर ही बस अक्षरशः पूर्णतः नदीच्या पात्रात एखाद्या कागदाच्या होडीप्रमाणे वाहू लागली असती. शेवटच्या सेकंदात त्याने शेवटचा प्रयत्न केला. इंजिन सुरू झालं. डाव्या चाकाला पॉवर मिळाली. अक्षरशः पाण्यात तरंगलेलं उजवं चाक हवेतच फिरलं, पण डाव्या चाकानं पुलाचा सिमेंटचा भाग पकडला. पूर्ण बस एका झटक्यात पुलावर आली आणि अक्षरशः ते झाड जे होतं ते किंचितचा स्पर्श करून वेगानं वाहून गेलं आणि त्या क्षणी ड्रायव्हरनं गाडी वेगानं ओढली. बसच्या पुलाचा तो भाग ओलांडून सुखरूप दुसऱ्या बाजूला कोरड्या रस्त्यावर गाडी येऊन थांबली. बस थांबताच ड्रायव्हरनं स्टिअरिंगवर डोकं टेकून तो ढसाढसा रडायला लागला. किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या पालकांनी धावत जाऊन बसचं दार उघडलं, मुलांना बाहेर काढलं. काही वेळातच मदतीची टीम आली. चालकानं शेवटच्या क्षणी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सगळ्यांचा जीव वाचला. चालकाच्या धैर्याचं देखील त्यांनी कौतुक केलं आणि ड्रायव्हरला समज देऊन सोडण्यात आलं. आता ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.